नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टरच्या द्राक्ष सेवेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, बऱ्याचशा बागा ह्या टॉपिंग झाल्या आहे किंवा टॉपिंगच्या पुढच्या अवस्थेत मास्टर टॉपिंगच्या काळामध्ये असतील आणि आपलं आता असं वाटतंय की गाडी टॉपिंग झाली म्हणजे मला फक्त पोटॅश टाकायचं आहे आणि माझं खत व्यवस्थापन पूर्ण झालं. परंतु मित्रांनो, टॉपिंग झाल्यानंतर देखील फॉस्फरसची अतिशय गरज ही झाडाला असते, कारण एनर्जी ट्रान्सपोर्ट करण्याचं महत्त्वाचं काम हा झाडामध्ये फॉस्फरस करत असतो. त्याचबरोबर फॉस्फरस हा चयापचय क्रियेसाठी महत्त्वाची मदत करत असतो आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की फॉस्फरस किंवा सुपर फॉस्फेट हे म्हणजे बागाचं खारीक खोबरं आहे. ज्या पद्धतीनं पैलवान मेहनत करतो, खारीक खोबरं खातो, ताकद मिळवतो, त्याच पद्धतीनं आपल्या झाडाची पोटेन्शियल म्हणजे एखाद्या झाडाचं पोटेन्शियल 10 टनाचं असेल एका एकर बागेचं, तर त्या ठिकाणी ते पोटेन्शियल वाढवायचं काम 12 ते 15 टनावर देण्याचं. जर तुम्हाला तुमच्या बागेचं पोटेन्शियल कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्या ठिकाणी फॉस्फरस हा घटक अतिशय महत्त्वाचं काम करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं ऊर्जाचं वहन करण्याचं, चयापचय करण्याचं जे काम आहे ते फॉस्फरस हा कायम करत असतो. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात फक्त पोटॅशकडे लक्ष देणं आणि फॉस्फरसकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे आपला खरंच महागात ठरू शकतं. मित्रांनो, फॉस्फरस अतिशय महत्त्वाचा घटक आहे. फॉस्फरसचे जर फायदे बघायचे असेल तर फॉस्फरस हा मुळांच्या विकासासाठी, विशेष करून पांढऱ्या मुळांचा विकास आणि नवीन मुळांचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वेलीमध्ये अन्नाचा साठा स्टोरेज होण्यासाठी फॉस्फरस हा महत्त्वाचं काम करत असतो. तिसरं म्हणजे फॉस्फरसमुळं वेलीमध्ये काडीची पक्वता लवकर येण्यासाठी, लिग्निफिकेशन होण्यासाठी फॉस्फरस महत्त्वाचं काम करत असतं. त्याचबरोबर वेलीची समतोल वाढीसाठी फॉस्फरस काम करत असतो. त्याचबरोबर सूक्ष्म घडाचा विकास होण्यासाठी फॉस्फरस एप्रिल छाटणीनंतर किंवा खरड छाटणीनंतर अतिशय महत्त्वाचं काम करतो. आणि ऑक्टोबर छाटणीमध्ये एकसारखा फुलांचा लाग लागण्यासाठी, फ्लॉवर ड्रॉप थांबण्यासाठी फॉस्फरस घटक अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु त्याची पूर्तता आपल्याला ह्या वेळेस आत्ता खरड छाटणीमध्ये फॉस्फरसची पूर्तता करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काडीची एकसारखी पक्वता येण्यासाठी आपल्याला फॉस्फरस अतिशय महत्त्वाचं घटक आहे. आणि त्यामुळे तुम्ही जरी टॉपिंग केली असेल किंवा मास्टर टॉपिंग जरी केली असेल तरी तुम्हाला फॉस्फरसचा 1 डोस 2 डोस देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण जर बारकाईनं बघितलं असेल तर फॉस्फरसच्या कमतरतेची लक्षणे म्हणजेच ज्या ठिकाणी काडी कमकुवत राहते, काडी बारीक राहते, त्या ठिकाणी फॉस्फरसची कमतरता असू शकते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडीची मॅच्युरिटी रेंगाळते किंवा अर्धवट काडी पिकते त्या ठिकाणी देखील फॉस्फरसची कमतरता असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्टोबर छाटणीनंतर व्हर्गोस फ्लोरा डेव्हलपमेंट, घडाचा विकास आणि चांगली सेटिंग होण्यासाठी होत नसेल तर त्या ठिकाणी देखील फॉस्फरसची कमतरता आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. अर्थात यासाठी तुम्ही वेळेवरती पांदेट परीक्षण करून कोणते न्यूट्रंट कमी आहे, कोणते जास्त आहे याचा ॲनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, त्यामुळे फॉस्फरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि फॉस्फरसची पूर्तता शेवटपर्यंत करण्यासाठी आपल्याला 05234चे काही स्प्रे असतील ते स्प्रे फॉलियर ॲप्लिकेशनमधून देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 05234 ड्रिपमधून देऊ शकता. परंतु ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे, आता जूनचा महिना आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 200 ते 300 किलो सुपर फॉस्फेट म्हणजे 4 ते 6 बॅग सुपर फॉस्फेट वरब्यावरती फुकून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सुपर फॉस्फेटची निवडी देखील करू शकता. सुपर फॉस्फेट 25 किलो 2 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट 25 किलो बरोबर सल्फ्युरिक ॲसिड 2 लिटर दिलं आणि त्याची निवडी जर तुम्ही ड्रिपमधून दिली तरी देखील त्या ठिकाणी तुमची फॉस्फरसची कमतरता भरून निघण्यास मदत होते. त्यासाठी सुपर फॉस्फेटची निवडी 25 किलो 2 वेळेस 4 दिवसाच्या अंतरानं देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचा टाईम हा आत्ता आहे, आज आहे, ह्या आठवड्यात आहे. फार उशिरा तुम्ही फॉस्फरसची पूर्तता करू नका. तर मित्रांनो, जून हा शेवटचा चान्स आहे आपल्याला फॉस्फरसच्या पुरवठ्यामध्ये करेक्शन करण्याचं. हा जूनचा पहिला आठवडा, जूनचा दुसरा आठवडा, याच्यामध्ये तुम्ही तुमची फॉस्फरसची कमतरता भरून काढा आणि पुढच्या सीझनसाठी भरघोस अशी चांगली सूक्ष्म घड निर्मिती असेल, घडाचा चांगला विकास असेल, वेलीमध्ये चांगलं स्टोरेज असेल, त्यासाठी फॉस्फरसची पूर्तता आजच करा आणि बिनधास्त राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि तुम्ही तुमच्या बागेचा फोटो देखील आम्हाला काढून पाठवा. तुमच्या बागेची काडी कशी आहे, तुमच्या बागेची कॅनोपी कशी आहे, तुमच्या बागेमध्ये केन मॅच्युरिटी कशी आहे
हे नक्कीच तुम्ही पण बघा आणि आम्हाला पण नक्की पाठवा आणि काही अडचण असल्यास आमच्या तज्ज्ञांशी संपर्क साधा. धन्यवाद. अद्याप तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करा आणि तुमच्या बागेचा प्लॉट रजिस्ट्रेशन करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला मदत करतील. त्यासाठी तुम्ही आजच कॉल करा. धन्यवाद.